राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये मतदानापूर्वी महिलांच्या कल्याणाकरता जी आश्वासने दिली जातात त्याकडे निवडून आल्यावर दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे मतदान करण्याची इच्छा होत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे। या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांनी काम करण्याची गरज आहे असं मत उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले। सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर स्त्री आधार केंद्र पुणे आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मतदार राजकीय सक्षमीकरण आढावा पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्यात आले। विधान परिषदेच्या उपसभापती आणि अध्यक्षा स्त्री आधार केंद्र डॉक्टर नीलम गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील 200 महिला मतदारांचे सर्वेक्षण एका प्रश्नावली फॉर्मच्या माध्यमातून करण्यात आले। पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक अभ्यासाचा भाग म्हणून उत्स्फूर्तपणे सर्वेक्षण केले। यामध्ये महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना व त्यांच्या उमेदवारांकडून असणाऱ्या अपेक्षा याचा अभ्यास केला गेला। सर्वेक्षणातून निघालेली निरीक्षणे उपसभापती तथा स्त्री आधार केंद्र अध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत प्रसारित केली। याप्रसंगी गरवारे महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक संयोग इंगळे, स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, विभावरी कांबळे आदी उपस्थित होते। सर्वेक्षणाबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर गोरे म्हणाले की महिलांना वेगवेगळ्या समस्या जाणवत आहेत। त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। निवडणूक नेमकी का घेतली जाते तर लोकप्रतिनिधी निवडणे आणि विकास कामे करण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांना जाणवते। लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूक होणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटत आहे। सार्वजनिक ठिकाणी पुरेशी स्वच्छतागृह नाही, पुरुषांच्या तुलनेत पगार महिलांना कमी आहे, हुंडा अधिक घेतला जात आहे, लैंगिक अत्याचारामध्ये आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, महिलांना राजकारणात स्वतंत्र काम करण्यास वाव मिळावा, सिलेंडर दर कमी व्हावे, EVM द्वारे पारदर्शक निवडणूक पार पाडाव्यात, महिलांना स्वतःचे मत मांडणे अधिकार हवा असे मत महिलांनी सर्वेक्षणात मांडले असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले। सर्वेक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचं जे निरीक्षण आहे त्याच्यात एक दिसतं आहे की जवळजवळ स्त्रियांनी जे अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 93% स्त्रियांना लोकसभा निवडणूक आहे हे माहिती आहे, 60% स्त्रियांना लोकसभा निवडणूक आहे हे माहिती नव्हतं। जवळजवळ 27 जिल्ह्यांमधून म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून हे सर्वेक्षण केलेलं आहे। हे प्रातिनिधिक आहे, ज्याला आपण म्हणू की प्रत्येक जिल्ह्यामधून प्रतिनिधींशी, तिथल्या स्थानिक मतदारांशी गरवारे कॉलेजचे विद्यार्थी यांनी संवाद साधलेला आहे आणि त्याची प्रश्नावली पण आम्ही सोबत जोडलेली आहे। आणि त्यात एक चित्र दिसतं आहे की महिलांना ज्या समस्या जाणवत आहेत त्याच्यात वेगवेगळ्या समस्यांच्यामध्ये त्यांच्या 12 अपेक्षा आहेत, सर्वजणींच्या वेगवेगळ्या त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांना काही समस्या जाणवतात, त्याचबरोबर त्यांनी काही मनोगतं पण स्वतःची व्यक्त केलेली आहेत, अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। आणि त्याच्यात आपल्याला असं चित्र दिसतंय महत्त्वाचं म्हणजे की ज्याच्यात मला आपलं लक्ष वेधायचं आहे की महिलांना जे समस्या निवडणूक का घेतली जाते याच्यावर स्त्रियांचं काय भूमिका आहे हे दिसलं तर त्यांना माहिती आहे आता 93% स्त्रियांना की लोकप्रतिनिधी निवडण्याचा हेतू आहे, 5 वर्षांनी निवडणूक होते, जनतेची विकास कामं होतात म्हणून निवडणुकीत आपण भाग घेतला पाहिजे असं त्यांना जरूर जाणवतं आहे। त्याचबरोबर ग्रामीण व शहरी भागाचा विकास होण्यासाठी निवडणूक असते याची पण जाणीव महिला मतदारांपर्यंत पोचलेली आहे। आणि त्यांना हेही माहिती आहे की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका प्रतिनिधीला आपण निवडून द्यायचे, म्हणजे आम्ही दोघंही जण आमचेच आहेत असं वाटून उपयोग नाही, हे त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे। निवडून आलेल्या उमेदवारांनी जर कामं केली नाहीत तर पुढच्या वेळेला त्या उमेदवारास मत देणं कठीण होतं, हे सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। आणि लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणुका होणं गरजेचं आहे असे त्यांचे प्राथमिक सकृतदर्शनी मुद्दे आहेत। त्यांना ज्या समस्या जाणवत आहेत त्यामध्ये 13 समस्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। त्यामध्ये पायाभूत सुविधांचं एक दिसतं आहे, ज्याच्यामध्ये रस्ते, पाणी, वीज यांच्या समस्या, याची प्रत तुम्हाला सगळ्यांना देते मी। महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण, महिला मतदारांकडे दुर्लक्ष होतं असं एक त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्वच्छतागृह उपलब्ध नसतात हे त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे। पुरुष सहकार्याच्या तुलनेत कमी पगार मिळतो, हे मी आता त्याच्यापूर्वी पण आम्ही काही निरीक्षणं किंवा संवाद साधला होता, त्याच्यात ही नवीन जाणीव स्त्रियांच्यामध्ये दिसते आहे। ग्रामीण भागातली हुंड्याची समस्या, रोजगार नाही आणि महिलांना समाजात वावरत असताना सुरक्षित वाटत नाही, अशा प्रकारे त्यांनी 13 समस्या मांडलेल्या आहेत। त्यांच्या उमेदवारांकडून अपेक्षा आहेत, काही कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो पण त्यांच्या अपेक्षा आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला सन्मान आणि संरक्षण मिळालं पाहिजे, तसंच सरकारने सक्षमीकरणासाठी योजना राबवाव्यात, नोकरीत आरक्षणाची मागणी महिलांकडून येते,
त्याचबरोबर खाजगी क्षेत्रात पण महिलांना नोकरी करायची इच्छा आहे. अनेक स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात. अशाला शासनाच्या महिलांना कायदेविषयक माहिती मिळाली पाहिजे. घरगुती वापराचे सिलेंडर दर कमी केले पाहिजेत, एक अपेक्षा आहे. स्थानिक उमेदवाराने चांगले रस्ते, पाणी यांची सुविधा दिली पाहिजे. महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार, विनयभंग अशा गुन्ह्यात आरोपीला तात्काळ शिक्षा व्हायला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेसाठी जनजागृती झाली पाहिजे. रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि शहरी भागात महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत. तसेच सॅनिटरी नॅपकिनचे दर महिलांना परवडणारे असावेत. आम्ही असाही एक प्रश्न विचारलेला होता की काही उमेदवारांनी तुमच्यासाठी काही घोषणा केल्या आहेत का, खास असा महिला मतदारांच्याकडे लक्ष देऊन. तर तिथे त्याचा मी सर्वेक्षणातला मी प्रत्येक शब्द वाचत नाही, परंतु शेवटची जी मनोगतं त्यांनी मांडलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांना हा उपक्रम आवडला. त्याच्यानंतर काही जणींचं म्हणणं असं आहे की एकंदरीत वातावरण बघून मतदान करायची इच्छा होत नाही, कारण मतदान केल्यावरती महिलांची कामं कोणी करत नाही, म्हणून मतदानापूर्वी आश्वासन दिले जातात. याच्या राजकीय पक्षांनी अधिक काम केलं पाहिजे असं मी सुचवणार आहे आणि मी स्वतः काम करणार आहे. त्याचबरोबर महिलांना विशेष आरक्षण जरी राजकारणात असलं तरी महिला ग्रामीण पातळीवर फक्त नामधारी असते असं त्यांचं जाणवणं आहे. उमेदवार अर्थात काम करणारा असावा. घोषणांची अंमलबजावणी असावी. दुसरं, न्यायसंगत आणि पारदर्शक निवडणुकीची अपेक्षा आहे. त्यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम किंवा पैठणीचे कार्यक्रम ठेवण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे. हे त्यांचं एक चांगलं मला असं वाटलं की त्यांना वाटतं आहे असं जे आहे ते. त्यानंतर महिलांना राजकारणात 50% आरक्षण दिलं तरी महिला निर्णयक्षम नाहीत. आणि एका महिलेने असं म्हटलं आहे की महिलांचा राजकारणामध्ये फक्त मतांसाठी वापर केला जातो. महिलांना मतदानाचा अधिकार आहे, परंतु आम्हाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार नाही. मला असं वाटतं हे या सर्वेक्षणामधलं एक अगदी सारांश किंवा त्याचा आत्मा म्हणता येईल अशा पद्धतीचं आहे की मत मांडत असताना त्यांना तेवढं विचारात घेतलं जात नाही. त्यामुळे मतदानामध्ये त्या मत मांडतात, परंतु ते मत त्या उघडपणाने बोलत नाही. अजूनही काही महिलांना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदान अधिकाराची किंमत वाटत नाही. पण हे असं होऊन चालणार नाही. यासाठी महिलांमध्ये जनजागृती झाली पाहिजे असं त्यांनाही स्वतःला वाटतं आहे. बाकीचं काम होतं आहे आणि आम्ही परत दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणपणे एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परत महिलांची वेगळी प्रश्नावली घेऊन या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहेत ते बघणार आहोत. EVM मशीन व्यवस्थित तपासावं, निवडणुका निरपेक्ष व्हाव्या, जातीभेद मिटवावा, अशा खूप अपेक्षा त्यांनी, म्हणजे मला असं वाटतं महिला अधिकाराबरोबर त्यांची मानव अधिकाराची जाणीवसुद्धा वाढलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला